तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या पुत्राने जीवनभर आपल्या पित्याचा आदर्श निर्माण करण्यासाठी व स्वराज्य धर्मरक्षक या नावाने ओळखून धर्म जसा जाणला ते शंभूराजे व त्यांना या सर्व गोष्टीसाठी प्रेरित करणाऱ्या प्रेरणादायी असणाऱ्या ज्या मातेने या मातीला दोन दोन पुत्र दिले, दोन रत्न दिले, दोन राजे दिल्या, अशा माता जिजाऊ साहेब व ज्या ज्या महापुरुषांनी या पूर्ण समाजाला कितपत पडलेल्या अंधारातून अंधकारातून अन्यायातून समोर येण्यासाठी आपल्या जीवनाची आहुती दिली किंवा आपलं जीवन अर्पित केलं, त्या सर्व महापुरुषांना माझा मानाचा मुजरा आणि त्रिवार अभिवादन करून मी आजच्या माझ्या भाषणाला सुरुवात करते। आज या ठिकाणी आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय नागरे सर व तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आपले संचालक आदरणीय आर.सी. लवेकर सर व अन्नतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.आय. मोरे सर व सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण असा विचार करत असाल की काल जयंती झाली, आपल्याकडे आज हे होत आहे, साजरी होत आहे, पण आयुष्य एक लक्षात ठेवा, आयुष्य जगत असताना आपल्याला अनेक अडचणी येतात, त्या अडचणींना आपण सामोरे जात असताना अखंड इतिहासाचा विचार जर केला तर आपण अशा मातीत जन्मलो की ती माती ही एक प्रेरणा घेण्यासारखी आहे, ती माती एक आक्रमकाची आहे, ती माती एक धैर्याची आहे, ती माती एक आहुतीची आहे। त्या मातीत आपण जन्म दिला म्हणजे ही आयुष्यभर प्रेरणा चालणारीच आहे। इतिहास हा सर्वांच्या अस्मितेचा विषय असतो, इतिहास हा सर्वांच्या ध्येयाचा विषय असतो, इतिहास हा सर्वांच्या आपुलकीचा विषय असतो आणि तो इतिहासच आपल्याला जर माहीत असला तर इतिहास आपण घडू शकतो, असं मला या ठिकाणी नमूद करायचं आहे की ज्याला इतिहास माहीत आहे तो खरोखरच इतिहास घडू शकतो। विषय असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणे हे शब्द नाही अपुरे पडेल एवढा आहे की माझे शब्द सुद्धा अबोल होतील त्या ठिकाणी, एवढा मोठा माझ्या राजाचा इतिहास आहे। हा इतिहास जर तुम्हाला सांगायला बसलो तर कितीतरी वेळ लागेल आपल्याला, परंतु ज्या मातीत आपण जन्मलो, ज्या मातीतून आपण आपलं अस्तित्व निर्माण केलं, ते अस्तित्व कुठेतरी जागा करण्याची वेळ आहे। कारण आजचा विषय असा आहे की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला सांगणारच नाहीये। इतिहास हा सर्वांनाच माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला, मृत्यू कधी झाला, शिवराज्याभिषेक कुठे झाला, पण एक तरुण म्हणून एक युवक म्हणून आपली या समाजाप्रती काय कर्तव्य आहे किंवा आजचा तरुण आणि छत्रपती शिवाजी महाराज या विचारांची सांगड घालून मी थोडा माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करते व विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करते। विषय असा आहे की माणूस आयुष्याच्या लाटा पेटलेल्या असताना अंधारमय काळोखामध्ये माणसाचं आयुष्य जे होतं अगोदरचं खितपत पडलेल्या अंधाराला तेजोमय असा स्वराज्य निर्माण करून ज्वलंत आपल्या तिमिराखाली ठेवणारा स्वराज्य निर्माण करणारा जानता राजा आपल्याला लाभला आणि हा जानता राजांना आपण आपल्या आयुष्यासोबत गुंफताना युवक म्हणून किंवा आपलं आयुष्य जगत असताना आपण ती स्वप्न पाहतो। हा चिरंतन ठेवणारा जो इतिहास आहे, हा चिरंतन ठेवणारा जो आयुष्यातला अंधार आहे, हा आपल्याला जगत असताना तेच आयुष्य आपल्याला सांगतं की अरे नियोजन करा, तेच आयुष्य आपल्याला सांगतं अरे धैर्यवान व्हा, तेच आयुष्य आपल्याला सांगतं की निष्ठावंत व्हा, तेच आयुष्य आपल्याला सांगतं की आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करा, तेच आयुष्य आपल्याला सांगतं की तुम्ही स्वप्ने बघा, तेच आयुष्य आपल्याला सांगतं की तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडा आणि तेच आयुष्य तुम्हाला सांगतं की तुम्ही तुमचं शौर्य गाजवा आणि शौर्य निर्माण करा। मला या ठिकाणी एवढं म्हणायचं आहे की जेव्हा जेव्हा इतिहासाच्या पटलावर आपला महाराष्ट्राचा इतिहास निघला आहे तो त्या इतिहासामध्ये सर्वात महत्त्वाचा होता तो फक्त स्वाभिमान, आणि स्वाभिमान जर तुम्ही जगला तर तुमचा जीवनाचा प्रवास आणि तुमचा जीवनाचा यशाचा मार्ग इतका सुखकर जाईल की तुम्ही तुमच्या एकदम प्रगतीच्या उच्च शिखरावर जासाल। आजचा विषय असा आहे की माणूस जगत असताना मी आणि माझं कुटुंब, मी आणि माझा संसार किंवा मी आणि माझं जे काय आहे ते घराभोवतालचं अस्तित्व, या अस्तित्वाला कुठेतरी आता फोडण्याची गरज आहे। कारण आज आपण जे काही जगत आहोत ते फक्त ट्रेंडिंगवर जगत आहोत। ट्रेडिंगच्या या दुनियेमध्ये आपण आपल्या राजांना विसरून गेलो। नुसताच आपल्या कपाळावर भगवा चंद्रकोर लावून किंवा नुसताच आपल्या गाडीवर किंवा गाडी वाढवून किंवा गाडीवर बघतोच काय मुद्रा कर किंवा गाडीवर भगवं वादळ असं म्हणून लिहिण्याचा जर आपण प्रयत्न करत असोल, का नाही असं आपण करावं? ते करण्यापेक्षा की विचारांचं भगवं वादळ पेटवलं, या देशामध्ये जर विचारांचं भगवं वादळ पेटवलं तर हा देश खरं शिव विचाराने परत प्रेरित होईल आणि सगळीकडे माझ्या शिवछत्रपतींचा इतिहास हा रुजला जाईल। म्हणजे तुम्हाला वादळ हे फक्त विचारांचं तयार करायचं आहे असं
असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. आणि जर वातावरण भगवत झालं तर खरोखरच तुम्ही विचारांनी भगवे होसाल आणि विचार तुम्ही कुठेतरी समाजापर्यंत पोहोचाल. तर तुम्ही एक तरुण म्हणून किंवा युवक म्हणून तुम्ही काय करू शकता आणि काय करू शकत नाही हे तुम्ही जाणून घ्या. किंवा विवेकानंदांचे कितका मोठा आदर्श आपल्या समोर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आयुष्यातला एकच गुण जर तुम्ही घेऊन जर वागला ते म्हणजे परफेक्ट नियोजन. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये स्वॉट अनालिसिस केला. तुमच्या भाषेमध्ये सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी अगोदर स्वराज्य निर्माण करायच्या अगोदर उठले आणि मावळे सोबत घेतले. किंवा असं म्हटलेत का की चला आता आज यांना मारायचं आहे आणि आपण निघून जाऊ, किंवा इतके मावळे या आज फोन केलेत आणि म्हटलेत का तुमच्या ट्रेंडिंगच्या जगानुसार किंवा जे काय चाललंय 21व्या शतकाच्या प्रगतीनुसार मी तुम्हाला सांगत आहे की मावळ्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी असं केलंय का की आलं चला हॅलो तुम्ही कुठं आहात आपण इथे इथे जाऊन हा गड जिंकणार आहोत असं केलंय का? नाही. म्हणजे काय केलंय? नियोजन केलंय. ज्या काळामध्ये आपल्या वडिलांनी आपलं स्वतंत्र राज्य असावं असं स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी वयाच्या 90 वर्षापासून ते वडिलांपासून वेगळे झालेले आहेत. माझे जिजाऊ आऊसाहेब त्यांना पुण्यात घेऊन आल्या होत्या तेव्हा कितपत पडलेलं पुणे कुठेतरी लाचारी कुठेतरी एक प्रकारची स्वाभिमान हा नावाची गोष्टच नव्हती. आणि ती गोष्ट रुजवण्यासाठी जिजाऊ आऊसाहेबांनी जे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांवर दिले ते संस्कार प्रेरित होऊन तुम्हा समोर जे मी ताट मानेने उभी आहे किंवा स्वाभिमानाने आपण जे जगत आहोत किंवा लाचारीची जी जिंदगी आहे ती आपण कुठेतरी हे मोडून टाकून आपण जे जगण्याचा मार्ग अवलंबला आहे त्याला कुठेतरी शिवछत्रपतींच्या आईचा हात तेवढाच महत्वाचा आहे. एका कामयाब पुरुषाच्या मागे किंवा एका सक्सेसफुल म्हणजे यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. त्याप्रमाणे जिजाऊ आऊसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे यशामध्ये एवढा मोठा हात आहे की त्यांनी त्यांचं आपलं पण किंवा आपला संसार जर बघितला असता तर आज हे स्वराज्य एवढं जे वाढलंय मोठं झालंय ते आपल्याला दिसलंच नसतं असं मला या ठिकाणी वाटतं. मी एक प्रसंग सांगेल तुम्हाला की आज युवक कसा डायव्हर्ट होत चाललाय की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि युवक याबद्दल बोलताना मी असं म्हणेल की आज आमचं पोरग किंवा आज आमचा युवक किंवा तरुण छोट्या छोट्या गोष्टीला फार डिप्रेशन मध्ये जातो. कसा बाबा आज मी युवक म्हणजे कदाचित हेच युवक नाही पण जे कोणी देशाचे खंडे आहेत किंवा ज्या देशाची प्रगती ज्याच्यावर अवलंबून आहे ते काय विचार करतात की मी आता माझं आयुष्य संपलं, मला कुठलीही नोकरी लागत नाही, माझं आयुष्य संपलं, मला कुठल्याच गोष्टीमध्ये यश संपादन होत नाही म्हणून माझं आयुष्य संपलं, किंवा मी माझ्या स्वतःला मी काहीच करू शकत नाही म्हणून माझं आयुष्य संपलं. पण एक लक्षात घ्या, कोणाला डिप्रेशन यावं हो, कोणाला डिप्रेशन यावं ज्या मातीनं ज्या लेकरांनी या महाराष्ट्राचा पराक्रम पाहिला, ज्या मातीत आपण जन्म घेतला त्यांना बघून सुद्धा मला सांगा तुम्ही आज तुम्ही छोट्या छोट्या परीक्षेत नापास झालो म्हणून आत्महत्या करणारे युवक वर्ग आहेत किंवा कर्ज बजारी झालो म्हणून शेतकरी आत्महत्या करणारे आहेत. डिप्रेशन त्या काळामध्ये डिप्रेशन का आलं नसेल? छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळगडावर अडकले होते, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळगडावर अडकले होते तेव्हा वयाच्या उतरत्या वयामध्ये मा जिजाऊ आऊसाहेबांनी आपल्या उतरत्या वयामध्ये सुद्धा डिप्रेशन मध्ये जायच्या ऐवजी त्यांनी का असा विचार केला असेल की त्यांनी घोडा मागवला आणि आपण घोड्यावर स्वेर होऊन म्हणाल्या की सांग त्या सिद्धी जोराचं मी मुडकं कापून आणते कारण माझा लेक तिथे अडकला आहे. का त्यांना का डिप्रेशन आले नाही? त्या आमच्या मातीमध्ये जन्मलेल्या लढ्याच्या असलेल्या त्या आमच्या लेकींनी माया बहिणींनी आमच्या 21व्या शतकातल्या तरुणींनी डिप्रेशन मध्ये जावं? वयाच्या उतरत्या वयामध्ये सुद्धा जिजाऊ आऊसाहेब जर घोड्यावर बसून मी सिद्धी जोराचं मुडकं गर्दन घेऊन येते म्हणत असेल तर तुम्ही तर किती आदर्श घ्यायला पाहिजे. त्या छत्रपती शिवाजी महाराज हे 19 फेब्रुवारी 1650 ला जन्म घेतले आणि 3 एप्रिल 1680 ला काय झाले? मृत्यू पावले. वयाचा कालखंड हा 50 वर्षे आहे. 50 वर्षामध्ये त्यांना कितीतरी वेळा असे संकट आले की जर त्यांनी असं डिप्रेशन मधून जाऊन जर त्यांनी जे कार्य हातात घेतले ते जर सोडलं असतं तर कदाचित आपण इथं ज्वलंतपणे किंवा स्वाभिमानाने उभेच राहू शकलो नसतो. माणसावर एकच मला सांगायचं की आत्मविश्वास तुमच्यामधला जागा झाला पाहिजे आणि स्वतःवर तुम्ही विश्वास ठेवा. आणि आजच्या तरुणामध्ये हेच एक डिफॉल्टर आहे की तुमचा स्वतःवर विश्वास नाही आणि काही करण्याची जिद्द तुमच्या मनामध्ये आहे. आपण एवढे म्हणतो की मी शिवभक्त आहे, तुम्ही फक्त राजांचा एक आदर्श घ्या, तुमचं जीवन सुखमय होईल. का आपले वडील वारल्याच्या नंतर मला एक गोष्ट सांगा, 50 वर्षाच्या कार्यकालीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे किल्ले जिंकले 351च्या वरती आणि ते अजिंक्य आहेत. नंतर कुठल्याही
किल्ल्याला स्वतःचं नाव दिलं नाही आणि त्यांचं जे नियोजन होतं किंवा दूरदृष्टी होती किंवा संघटन कौशल्य होतं, जी काही गोष्ट आहे ती जर तुम्ही घेतली तर का तुम्ही डिप्रेशनमध्ये जासाल? येईल तुम्हाला डिप्रेशन? बिलकुल नाही. त्यांना यायला पाहिजे होतं डिप्रेशन. आपले वडील वाढल्याच्या नंतर वयाच्या 29व्या वर्षी आपले वडील वारले आणि त्याच्यानंतर त्यांनी जवळपास 7 वर्ष अखंड स्वराज्य वाचवण्यासाठी नंतर एवढा धावपळीच्या काळामध्ये धर्मरक्षक म्हणून काम केलं, किंवा वयाच्या 32व्या वर्षी शरीरावरला एक सुद्धा पार्ट असा नव्हता जो काढला नाही आणि इतका छळून त्याचा मृत्यू झाला, तेव्हा त्याला डिप्रेशन आलं नाही. तुम्हाला कवी कलशाचे कवी आठवतच असतील की जेव्हा छत्रपती शंभूराजे अडकले होते याच्यामध्ये कैदेमध्ये, तेव्हा ते म्हणायचे की आज या स्वराज्यामध्ये काय हो आबासाहेब, मी तुम्हाला बघण्यासाठी व्याकुळ झालो आहे. काही वेळ आली आपला स्वाभिमान पण मी ठेवणार नाही गान, तुमचा स्वाभिमान मी कायमस्वरूपी अखंडित ठेवेल. मी तुम्हाला बघण्यासाठी माझे डोळे सुद्धा राहिले नाहीत. आहेत का? एक क्षण जर तुम्ही आठवला की जो आहुतीचा आहे किंवा जो सॅक्रिफाईसचा आहे, तो एक क्षण तुम्हाला कधी का आठवला नाही? त्यांना डिप्रेशन यायला पाहिजे होतं. वडील वारल्याच्या नंतर जवळपास 7 ते 10 वर्ष त्यांनी हे स्वराज्य राखलं आणि त्याच्यासाठी कसं वाढवता येईल अशा खूप लढाया केल्या. संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्याच्या नंतर ताराराणी साहेबांचा विचार करा, त्यांनी सुद्धा 7 वर्ष जवळपास लढा दिला. औरंगजेबाला याच मातीत त्यांनी काढलं, एक स्त्री असून सुद्धा. का नाही मग आपल्या या तरुणींनी त्यांचा आदर्श घ्यावा? का आपल्याला डिप्रेशन येतं? हा विषय विचाराचा आणि तुमच्या युवकांचा. आज आपल्यासोबत काय चालले आणि मागच्या विचारासोबत आपण कसं वागायला पाहिजे हे या गोष्टीचं मी तुम्हाला वारंवार सांगड घालून विषय सांगण्याचा प्रयत्न करेन. दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही कधीही आमच्या सततच्या जीवनामध्ये नेहमी असा विचार करतो. मी काय सांगितलं तुम्हाला की तुम्ही तुमचा स्वतःचा सुद्धा स्वॉट अनालिसिस करा. ते छत्रपती शिवाजी महाराजांचा गुण जर एक तुम्ही घेतला, त्याच्यापैकी स्वॉट अनालिसिस आहे. त्यांनी त्यांची स्ट्रेंथ ओळखली, विकनेस ओळखला, थ्रेट्स ओळखले, ऑपॉर्च्युनिटी ओळखल्या. कशा प्रकारे त्यांच्याकडे जेव्हा त्यांनी स्वराज्य स्थापनेचा लढा हातात घेण्याचा विचार केला होता, तेव्हा त्यांच्याकडे खरंच का 5,000 10,000 मावळे होते किंवा खूप अशी यंत्रसामग्री होती किंवा इंग्रजांनीच्या काळामध्ये त्यांच्याकडे ज्या बंदुका वगैरे होत्या, काय काय असेल अशी यंत्रसामग्री आपल्याकडे होती का? नाही. त्यांनी त्यांची स्ट्रेंथ ओळखली. सगळ्यात पहिले त्यांनी लोकांना जोडलं, म्हणजे संघटन केलं. ओके, आज प्रत्येक हे स्वराज्य हे कुठल्याही यंत्रसामुग्रीवर नाही, तर स्वराज्याच्या मावळ्यांच्या रक्तावर आणि शेतकऱ्यांच्या मनगटाच्या सोबळावर उभारलेले हे स्वराज्य आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं निस्वार्थ आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्व आपल्याला मिळालं, त्याच्यामुळे आपल्याला स्वराज्य मिळालेलं आहे. आणि आपण त्याची परंपरा जर समोर घेऊन चाललो तर आपल्याला इतिहास वाचायची, घडवायची परत वेळ येणार नाही. म्हणजे तुम्ही म्हणताल आता इतिहास घडवायचा म्हणजे त्या परत तलवारी घ्यायच्या का? आज तलवारीची नाही, तुमच्या बुद्धीची, विवेक बुद्धीची गरज आहे. कशासाठी? देशाला विवेक बुद्धीची तुमच्या गरज आहे. कारण त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जी तत्पर बुद्धी होती, त्या बुद्धीच्या जोरावर आणि त्यांनी नियोजनावर स्वतः स्वराज्य स्थापन केले. तर युवकांना त्यांच्या बुद्धीचा, तुमच्या बुद्धीप्रमाणे तुमचा अनालिसिस करायचा आहे. तुमच्यामध्ये तुम्हाला काय स्ट्रेंथ ओळखायची आहे, तुमच्यामध्ये काय विकनेस आहे तो ओळखायचा आहे आणि आलेल्या संधीचं सोनं करायचंय, म्हणजेच काय स्वॉट अनालिसिस करायचा आहे. ओके, शिवबा म्हणजे काय हो? शिवबा त्या काळी जन्मलेला 350 वर्षापूर्वीचा जिजाऊ भाऊसाहेबाच्या पोटी आलेला एक निरागस बाळ म्हणजे शिवबा. शर्यते खूप झाली सुखाला पार नाही, अरे शर्यते खूप झाली सुखाला पार नाही. एरे शिवबा पुन्हा जन्माला, एरे शिवबा पुन्हा जन्माला, आता ज्ञानात तलवार नाही. एरे शिवबा पुन्हा जन्माला, आता ज्ञानात तलवार. हे शिवबा म्हणजे कोण? अहो, शिवबा म्हणजे अफजलासारख्या वाघाची शिकार करणारा बाप होता. शिवबा म्हणजे कोण? थंड झोपलेल्या जनतेला, या मराठी माणसाला उगवणारा एक चपराक होता. अरे शिवबा म्हणजे कोण? नैतिकता, नीतिमत्ता, समानता या सर्व मतांचा एक विश्वास असलेला शिवबा होता किंवा एक कळस होता. गर्दन काळाचा जो महाराष्ट्राचा, मराठ्यांचा जो काळ होता तो म्हणजे शिवबा होता. आणि एकेकाळी क्रांती घडवून आणण्यासाठी या शिवबानं आपलं आयुष्य पणाला लावलं. ते शिवबा आपल्याला कुठेतरी आठवले पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. मी एक कन्सेप्ट सांगणार आहे तुम्हाला, शेवटचा कन्सेप्ट आहे भाषणामधला, की माणूस जर एखाद्या गोष्टीला धैर्यानं किंवा एखाद्या गोष्टीला पूर्णपणे 100% देऊन जर जगायला लागले तर माणूस काय करू शकतो, बरोबर का? मला सांगा, तुम्ही त्या काळामध्ये खरंच लोकांना आपले सुख, संसार, भौतिक सुविधा या गोष्टीचा असेल का? नसेल. असतीलच ऑब्विसली. त्या लोकांना का जगू वाटलं नाही आपलं आयुष्य? का वाटत नसेल की मी माझ्यासाठी लढावं? परंतु स्वराज्य म्हणजे माझं स्वतःचं राज्य. ओके, स्वराज्य म्हणजे माझं स्वतःचं राज्य. ना नेता असला किंवा राजा असला,
आज छत्रपती शिवाजी महाराज गेल्याच्या नंतर संभाजीराजे गेले, संभाजीराजे गेल्याच्या नंतर ताराराणी साहेब गेल्या, पण त्याच्यानंतर सुद्धा जवळपास 27 वर्ष स्वराज्य झुंजत राहिले शेवटच्या क्षणापर्यंत. तर कोण लढला? हा आमचा मावळा लढला. का लढला? कारण त्याला माहित होतं की हे स्वराज्य माझं आहे. जर नेता नाही उरला मग काय झालं? त्याच्यानंतर समोर इंग्रज असतील, अजून काय काय असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार केला. पण शेवटपर्यंत झुंजावत ठेवून शेवटी औरंग्या धसकीने याच मातीत गाडला. हे कशामुळं? फक्त तुमच्यामध्ये असलेलं संघटन, तुमच्यामध्ये असलेला स्वाभिमान आणि या जमिनीसाठी मरायची असलेली ताकद, हे कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही. या काळामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत असेल, तर राज्याभिषेक होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा ते राज्याभिषेकाच्या त्या आसनाकडे चालत जात असतील तेव्हा त्यांना काय आठवत असेल? विचार करा. त्यांना तो का आठवला असेल? जो तानाजी मालुसरे आपल्या रायबाचं लग्न असताना सुद्धा राजा लग्न बिग्न नंतर अगोदर कोंढाणा, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं, ते का आठवले नसतील? आठवले नसतील नवलच काय. ओके. त्यानंतर आहेत मोरारजी देसाई. त्यांनी 60 मावळ्यासह पडचा पाठवला होता. कोणाचा पाठवला होता? तर का त्यांना आठवले नसतील? तेव्हा आठवलेच असतील ना, नवलच आठवले तर. आणि इतिहासातील सगळ्यात मोठी घटना म्हणजे पावनखिंडीचा संग्राम. पावनखिंडीचा संग्राम जर छत्रपती शिवाजी महाराजांना आठवला नसेल तर काय, नवलच काय. कोणी? बाजीप्रभू देशपांडेंनी शेवटच्या क्षणापर्यंत. एक लक्षात घ्या, तो प्रसंग असा एवढा थरारक आहे की आपण ऐकलं तर आपल्याला थोडं असं म्हणजे एका क्षणासाठी आपण काय करत आहोत ते आठवत. मला एक गोष्ट सांगा, ज्या पन्हाळ्यावरून छत्रपती शिवाजी महाराज रायगडाकडे निघाले होते तेव्हा त्यांच्याकडे भरपूर मावळे होते का? नाही. फक्त 60 मावळ्यासह पन्हाळगडाच्या वेढ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अडकलेले असताना त्यांनी रायगडाकडे जाण्याचा जेव्हा निर्णय घेतला त्यावेळेस शिटी जोरला तर पत्ता लागावा असं नव्हतं. त्याच्यानंतर काय, घोड्यांच्या टापांचा आवाज येईल म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना सटकायचं आहे तिथून. पण कशासाठी? घोड्यांचा आवाज नाही आला पाहिजे. रात्र कुट्ट अंधरात्र असलेली काळ रात्र असती ती, आणि त्या काळ रात्रीमध्ये पूर्ण पाऊस होता. त्या पावसाच्या ह्याच्यामध्ये अंधारात दगड गोटे अजून कचरा काय काय काटे या सगळ्यांना तुडवत त्यांनी निघाले. आणि निघाल्याच्या नंतर आता प्रहर वगैरे आपल्याला कळत नाही, पण रात्रीचे 9 किंवा 10 वाजले असतील आपल्या आताच्या टाइमनुसार. ओके, 9 ते 10 वाजता अंधारामध्ये आज आपण 2 मिनिट लाईट गेली किंवा फॅन आला नाही तर आपल्याला तळमळ सुटते. तर त्या काळामध्ये जेव्हा तुम्ही छातीवर एखादं ध्येय बांधून जाता किंवा छातीवर किंवा पाठीवर एखादं ध्येय बांधून जाता त्यावेळेस तुमच्यामधला आत्मविश्वासच तुम्हाला जागा करतो की तू लढ आणि लढलाच पाहिजे तरच इतिहास घडेल. आणि लढत बाजीप्रभू देशपांडेंनी महाराजांना इतका आदर दिला की राजे तुम्ही सरळ निघा. पण एक लक्षात घ्या, त्यावेळेस अशी घटना चालू असताना 60 मावळ्यासह जेव्हा पावनखिंडीमध्ये अडीतटीला लढाई लागली त्यावेळेस एकच वाक्य बोलले होते बाजीप्रभू देशपांडे, राजा फक्त तुम्ही जर रायगडावर पोहोचले तेव्हा मला एक तोफेचा आवाज द्या. आणि त्या तोफेचा आवाज जेव्हा आला तेव्हा मला समजेल की तुम्ही पोहोचला आणि व्यवस्थितपणे पोहोचला. त्या क्षणी हा बाजीप्रभू देशपांडे आपला प्राण सोडेल. आणि शेवटी काय झालं? तेच झालं. लढाई लागली. लढाई होता इतके परेशान होऊन गेले. त्या परेशानीला काही अंदाज नाही. त्या इस गाफर कहां से काफर लाए हो म्हणत गेले ते. इनमें से कौन सा बाजीप्रभू देशपांडे इतने लढ रही है, मराठे क्या खाके आए हैं? एक तर त्यांनी ज्या 2 दिवसाच्या आतंक परिसरातून चालून थकून गेलेले मावळे एकच सांगितलं होतं की समोरून येणारे मावळे जरी 5000 असले तर तुम्ही एकाला 100ला भारी पडू शकता एवढी ताकद आपल्या मावळ्यामध्ये होती. त्या 60 मावळ्यासह आपण बाजीप्रभू देशपांडेंनी पावनखिंड लढवली आणि शेवटी आपला राजा सुखकर वाचला. म्हणजेच काय, लाख मेले तर चालतील परंतु जगाला जगवणारा किंवा पोषित आपल्या शेतकऱ्याचा राजा जगला पाहिजे. त्यासाठी या माणसांनी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे किंवा आपलं सगळं काही सॅक्रिफाईस केलेलं आहे. मला एवढंच या ठिकाणी सांगायचं तुम्हाला की आपण आजच्या काळामध्ये 21व्या शतकामध्ये तुम्ही कृषी पदवीधर आहात, उद्या भविष्यात कृषी पदवीधर होणार आहात. आजचा काही जण कृषी पदवीधर होत आहे. पण एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही आपल्या आयुष्याच्या टप्प्यावर असाल तेव्हा कुठलं फर्टिलायझर अवेलेबल होतं किंवा कुठलं इनोव्हेशन टेक्नॉलॉजी होती किंवा कुठलं काय होतं, त्या काळामध्ये शेतकऱ्यांचा एक तरी उठाव झालाय का? शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही असं सख्तपणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यातील मावळ्यांना सांगितलं होतं, सैनिकांना सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही जासाल तशी ही शेतीच्या साईडनं जाताना तुम्ही
घोड्यांच्या टापात उडून जायचं नाही किंवा तिथं जर काही नुकसान घडलं तर आपल्या सरकारामधून त्या शेतकऱ्यांना पोहोचवायचं आहे. म्हणजे एवढा त्या काळामध्ये शेतकऱ्यांचा आदर होता. आणि आज 21व्या शतकामध्ये आपण जगत असताना आपण एक तरुण म्हणून किंवा या जगाचं या देशाचं एक भवितव्य म्हणून आपण आपल्या शेतकरी कुटुंब शेतकरी पुत्र असून सुद्धा आपण ॲग्रिकल्चरची डिग्री करून सुद्धा आपण किती नतमस्तक आहात किंवा आपण किती सक्षम आहात किंवा आपण किती आपल्या विवेक बुद्धीचा उपयोग करून घेत आहोत. काय 21व्या शतकामध्ये सगळ्या टेक्नॉलॉजी अवेलेबल आहेत का शेतकऱ्यांच्याच आत्महत्या होतात. कुठेतरी आपण सुद्धा एक कृषी पदवीधर आहोत म्हणून आपलं सुद्धा एक देणं लागतं की आपण काय नवीन करता येईल. आपण जे शिक्षण घेतलो त्या शिक्षणापासून आपल्या गावाकडल्या लोकांना आपला कसा फायदा होईल किंवा आपल्या समाजाला आपला कसा फायदा होईल किंवा आपण काय नवीन करू शकतो हे का आपल्याला आठवत नाही. तर 21व्या शतकामध्ये कशाला लढे होतील का लढे? बिलकुल नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही रिपीट केली नाही. एक वेळा केलेली गोष्ट एकदाच केलेली आहे आणि तेच आपल्याला अवलंबायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल्याला मारलं. अफजल्याचा पुन्हा तो डाव परत वापरला नाही. एक नियोजन करते वेळेस जवळपास 2 महिन्यापासून छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या मावळ्यासोबत प्रॅक्टिस करायचे की गळाभेट कशी करायची. ओके, म्हणजे याला म्हणतात की त्यानं आपण नियोजन करत असताना की जर त्या अफजल खानाने आपल्याला जर आलिंगन दिलं तर तो आपली मान कुठं दाबल आणि त्या मानेपासून सुटका कशी करायची हे छत्रपती शिवाजी महाराज काय करायचे, प्रॅक्टिस करायचे 2 महिने. त्यांनी आयुष्यामध्ये त्यांचा स्वराज्य निर्माण करताना कुठली गोष्ट वेगळी केली नाही. विजेते कुठली गोष्ट रिपीट करत नाहीत. प्रत्येक गोष्ट ही वेगळी करतात आणि वेगळी करत असताना ज्यांना बोलवता येईल त्यांना बोलून संपवलंय. ज्यांना जाऊन मारता येईल त्या शाहिस्तेखानाचे बोट त्यांनी काढलेले आहेत. अफजल खानाचा वध त्यांनी केलेला आहे. या सगळ्या गोष्टी बघा आणि आपण काय करत आहोत हे बघा. आज या ठिकाणी मला एवढा कॉलेजला आमच्या महाविद्यालयाने आदरणीय संचालक साहेबांनी व प्राचार्य साहेबांनी मान सन्मान करून बोलण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करून माझ्या बोलत्या शब्दांना अबोल करून शेवटी एवढंच म्हणेन की अंधारात होता दिवा ज्यांनी दाखविला प्रकाश. अंधारात होता दिवा ज्यांनी दाखविला प्रकाश. त्या थोर छत्रपती शिवरायांना माझं विनम्र अभिवादन. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. धन्यवाद.